माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेतले आमदार उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपल्याने उद्धव ठाकरेंना आज राजकीय निरोप देण्यात आला। यावेळी सभागृहात राजकीय कोपरखळ्या आणि तुफान शाब्दिक फटकेबाजी पाहायला मिळाली। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंचे एकेकाळचे सहकारी एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांचा उल्लेख साहेब असा केला। तर उद्धव ठाकरेंचा स्वभाव राजकीय नसल्याचं सांगताना मुख्यमंत्र्यांनी शेरोशायरीतनं राजकीय कोपरखळ्या मारल्या। विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपणाऱ्या आमदारांना निरोप देतेवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने उद्धव ठाकरेंचा साहेब असा उल्लेख केला आणि उपस्थित सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। या वरिष्ठ सभागृहातील 9 सदस्यांना आज आपण निरोप देत आहोत। त्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब आहेत, डॉक्टर नीलमताई गोरे आहेत, अमोल मिटकरी आहेत, शशिकांतराव शिंदे आहेत, रणजित सिंग मोहिते पाटील आहेत, राजेश राठोड आहेत, संदीप जोशी आहेत, दादाराव केचे आणि संजय केनेकर आहेत। हे आपले 9 सहकारी। पुन्हा एकदा मी या सर्वांना शुभेच्छा देत असताना जाता जाता एवढंच सांगतो, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नातं तुटत नाही। निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे आणि म्हणून निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे। तुमच्या भेटीसाठी पुन्हा आतुर हे मन आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये एवढंच सांगतो, काही जणांची भेट सगळ्यांसाठी रे बाबा। अरे आता हे निरोप समारंभाला बघा, वाईट बोलायचं नसतं, चांगलं बोलायचं असतं। तिळगुळ घ्या, गोडगोड बोलतो आपण ना, तर सगळ्यांसाठी चांगलं आहे। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी निरोप समारंभाच्या वेळी उद्धव ठाकरेंची स्तुती करताना त्यांना थेट कोट्याधीश ही उपाधी देऊन टाकली आहे। एक गोष्ट आहे की पु ल देशपांडेंना कोट्याधीश म्हणतात, पण पुलंनंतर जर कोट्याधीश ही उपाधी कोणाला द्यायची असेल तर ती मी उद्धवजींनाच देईल। हा अर्थात नाही, ते कागदांच्या नाही, शब्दांच्याच। उद्धवजींचा जो काही स्वभाव आहे, त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, यामध्ये राजकारण थोडं कमी आहे। म्हणजे मुळात मला असं वाटतं की त्यांचा स्वभाव राजकारणी नाही आणि त्यामुळेच अनेक वेळा ते जे काही निर्णय घेतात त्या निर्णयांमुळे ठीक आहे, म्हणजे परिस्थिती वेगवेगळ्या पद्धतीची उद्भवते, पण हा एक गुण मला असं वाटतं की जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा देखील होता, की एकदा ठरवलं की निर्णय घेऊन टाकायचा, तशा पद्धतीचा स्वभाव हा उद्धवजींचा आहे। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी शेरोशायरीमधून उद्धव ठाकरेंना टोला लगावला, ज्याला ठाकरेंनी हे उत्तर दिलं। मला केवळ एक शेर या ठिकाणी ऐकवायची इच्छा आहे। 260 259 आजचं जे राहिलेलं कामकाज आहे साजिश की सौगात पहनकर बैठ गए, अनचाहे हालात पकड़कर बैठ गए। साजिश की सौगात पहनकर बैठ गए, अनचाहे हालात पकड़कर बैठ गए। जिनको मेरा हाथ पकड़कर चलना था, हैरत है वो बात पकड़कर बैठ गए। पण ठीक आहे, आता कुठलाही आपला रस्ता असला तरी तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत। तुम्हाला उत्तम आरोग्य मिळो, तुमचं नेतृत्व अशाच प्रकारे सगळ्या पक्षाला मिळत राहो आणि राजकारणामध्ये तुमची प्रगती होत राहो, अशा प्रकारच्या शुभेच्छा। 6 वर्ष यावं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण निरोपाच्या दिवशी मात्र अवश्य यावं, कारण आपल्याबद्दल जे काय ऐकायला मिळतं ते ऐकल्यानंतर अरे तुमच्या मनात हे होतं हे या दिवशी कळतं। तसं पाहिलं तर
माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण जे बोलत ते अगदी खरं आहे. माझा पिंड हा राजकारणाचा नाही आहे. माझा मूळ स्वभाव हा कलाकाराचा आहे. आणि एवढं उत्तम वर्णन तुम्ही केल्यानंतर, एवढं तुम्ही मला जवळून ओळखता म्हटल्यानंतर, ऐसी कौन सी बात थी कि और किसी का हात पकडना पडा. तर निरोपाच्या भाषणातून उद्धव ठाकरेंनी नेमके कोणकोणते मुद्दे मांडले तेही बघूया. मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही. नाही भेटला असा कोणी ज्याने मला छळले नाही. रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कोणाला कळलोच नाही. हे सुरेश भटांची कविता आहे. आणि मला असं वाटतं की हे जरी खरं असलं तरी मला जी काय संधी मिळाली होती त्या काळात जे मी केलं ते प्रामाणिकपणाने केलं. आणि ते प्रामाणिकपणाने केलं म्हणून महाराष्ट्रातली जनता मला त्यांच्या कुटुंबातली एक सदस्य मानते. विंदा करंदीकरांनी आणखीन पुढे जे लिहिलेलं आहे ज्याचा मला उल्लेख करावा असं वाटतं की केले कुणास्तव ते किती हे कधी मोजू नये. होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे. जो अनुभव मी घेतोय. डोक्यावरी जे घेऊनी आज येथे नाचती घेतील ते पायतळी त्याला तयारी पाहिजे. हे सगळं आयुष्य आहे. म्हणजे जे डोक्यावर घेऊन नाचतात तेच एक दिवस आपल्याला पायतळी तुडवायला बघत नाहीत. कारण त्यांना स्वतःला जेव्हा काही पाहिजे असतं त्यावेळी ते कोणी काय दिले हे काही न बघता ते आपल्याला सरळ तुडून पुढे जात असतात. दरम्यान निरोपाच्या भाषणानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थित होते. तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 10 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाल्याची देखील माहिती समोर येते. आदित्य साहेब बोला. तर विधान परिषदेच्या आमदारांचा निरोप समारंभ झाल्यावर फोटो सेशनचा कार्यक्रम पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या मध्ये सभापती राम शिंदेंची खुर्ची होती. मात्र फोटो सेशन कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.